तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या तसला ब्लॉगवर. मी आणि अण्णा आता चाललोय घाटात. थोडं वातावरण खूप भारी झालंय म्हणून म्हणलं थोडं हिंडून यावं. तर चलो. आता आहे आम्ही खडी मशीन चौकात. आता चाललोय आम्ही येवलेवाडीच्या इथं. तर चलो. तर बघू शकता अण्णा, आता आम्ही घाटात चाललोय. अण्णा पेट्रोल भरायला थांबलाय. आजचं वातावरण लयच खरंच मस्त वातावरण आहे. फक्त पाऊस नाही आला पाहिजे. पावसामुळे अख्ख्या कोंडव्याची वाट लागली मित्रांनो. आम्ही आहे आता येवलेवाडीत आणि आम्ही चाललोय आता घाटात फिरायला आणि चहा प्यायला. अभी मजा आएगा. वातावरण लयच भारी झालंय, ऊन पण कमी आहे म्हणून थोडी मजा येते. काय पण बोला, पण आजचं वातावरण म्हणलं ना एक नंबर व्हावा, एक नंबर. असलं वातावरणामध्ये मस्त मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जायचं. ठीक है, ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. तर आम्ही आहे आता बापदेव महादेव बैगन. पाशी. आम्ही चाललोय, इथं महादेवचं एक मंदिर आहे. तर बघा अण्णा कसा येतोय. खरंच मित्रांनो, पुण्यात जर पाऊस पडला का नाही आणि बापदेव घाटात तर आला ना, तर नजारा बघा मित्रांनो. खरंच असलं भारी वाटतं ना, खूप भारी म्हणजे खूप भारी. आता आम्ही चाललोय ते बापदेव घाटात एक मंदिर आहे ना महादेवांचं, तिथं चाललोय. तर खरंच खूप भारी मंदिर आहे ना एवढं, आणि खूप असं उंचवर मंदिर आहे. आणि वरती गेल्यावर नजारा तुम्ही बघू शकताय मित्रांनो, लयच भारी नजारा आहे. तर मित्रांनो खरंच लय वरती मंदिर आहे आणि लय दम लागला. 5 मिनिटं मंदिराच्या पायरीवर बसतो. तर ते बघा मित्रांनो, ते मंदिर दिसतंय ना, ते नाथांचं मंदिर आहे, कानिपनाथ. हर हर महादेव. तर नंदी महाराज. हर हर महादेव. व्हिडिओ शूट. तर आज आम्ही आलो होतो बापदेव घाटात महादेवच्या मंदिराच्या इथं. तर खरंच मित्रांनो, काल पाऊस पडलाय म्हणून आज लोकेशन लयच मस्त वाटतंय. तर लोकेशन बी बघू शकताय. तर खरंच मित्रांनो लय मजा यायला लागली फिरायला इथं. हाय ग रे बापरा, मस्त वाटतं एकदम अंड लोकेशन. कडक आहे. आधी तिकडं पण चांगलं होतं, पण तिकडे काही कारणामुळे थोडा प्रॉब्लेम होतात म्हणून तिथलं लोकेशन बंद केलंय. तर पोलीस असतात त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम आहे. घेऊ की, चल घे. मी माझ्या हातातला लॉक करणार आहे असा. बाई बघा आम्ही कुठून आलो आता. डोंगर डोंगर. आम्ही जाणार आहे आता ह्या पॉइंट वरती. आम्ही होतो आता ह्या पॉइंटला. खरंच मित्रांनो लय भारी लोकेशन आहे. तर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण इथं लोकेशनचा आनंद घेऊ शकताय. लोकेशन आम्ही कमेंट बॉक्स मध्ये पिन करतो. आणि कुणाला खरंच हे लोकेशन माहिती असेल, जे इथं येवलेवाडीत कोंडव्यात राहतात त्यांना तर हे लोकेशन 100% माहिती असेल. तर दाखवतो तुम्हाला इथलं नजारा बी कशा आहे काय आहे. बघ ना, इथं काहीतरी काम चालू आहे. खूप उंच टेकडीवर आपण चाललोय आम्ही बापदेव घाटामध्ये. खरंच लय उंच वाटतंय, लय भारी वाटतंय, लय मस्त एकदम एकदम क्वालिटी मनामध्ये. बघा ना कसलं भारी बघू शकते तुम्ही. हा आता कसं आहे location? खतरनाक लोकेशन आहे भाई. पहिल्यांदा आले एवढं 10 वर्ष पडत राहून. एवढं ब्लॉग बनवायचो रे. टाइमपास पार्टी पण चालू आहे वरती, तर बघूया. तिथं आपले काही मित्र भेटल्यात.
मित्र नाही म्हणजे एक तिथं असे फिरायला आलेले मित्र आहेत, तर आपण त्यांच्यासोबत थोडी माझ्या करू. अभी मजा आएगा ना भिड़ो. बघा मित्रांनो, हे कॉलेज मधले पोर आलते गावातले, तर इथं फुल एन्जॉय चालू आहे त्यांचं, तर आपण पण एन्जॉय करूया त्यांच्यासोबत. नाचो आणि नाचो नाचो. तर खरंच मित्रांनो, तर लईच मस्त म्हणजे लईच मस्त वाटतंय ना. आम्ही आता थोडे सिनेमॅटिक मध्ये शूट घेतल्यात आणि तुम्हाला बी दाखवतो कसे शूट आले. तर तुम्ही पण या मित्रांनो, खरंच इथं लय भारी भारी शूट आणि फोटो बी निघू शकते. फोटो आणि काय पण तुम्ही काय बी काढू शकता, व्हिडिओ फोटो. अण्णा बघ रे, माझा ब्लॉग निघतोय का पुढून? बरोबर बंद कर. वातावरण खरंच म्हणजे खरंच लय भारी आहे. तर आम्ही आता बघू म्हणलं थोडे सिनेमॅटिक शूट घ्यावं आणि शूट घेऊन तुम्हाला बी दाखवतो आमच्या ब्लॉग मध्ये, आणि तुम्ही बी बघा. अण्णा आपले व्हिडिओ बी सेंड. कसा आहे ना जरा कसं आहे मित्रांनो, लोकेशन कसं आहे. जर आपला व्हिडिओ जर कधी व्हायरल झाला ना, 1 मिलियन 2 मिलियन ला गेला, तर तुम्हाला त्या टॉवरवर जाऊन व्हिडिओ काढून दाखवल मी. कसं आहे आमचं सगळं व्हिडिओ फोटो बिटो काढून सगळं झालेलं आहे. मी आणि आता अण्णा चाललोय आता चहा पिला. तर एवढ्या लांबून आम्ही 15 किलोमीटर घाटात चहा पिला आलो होतो फक्त. तर आमचं दुसरेच नाटके चालू झालेत. होय अण्णा, आमचे दुसरेच नाटके चालू झाले. आता बघू, चला चहा पितो आणि घरी निघतो. ते थोडं अण्णाचं गाडीचं काम राहिलं होतं, गेल्या ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी. चहा पिऊन आता डायरेक्ट सरळ हांडेवाडीला जाणार आहे आम्ही. तर चला दाखवतो तुम्हाला आता. तर आम्ही आलतो वास्करवाडीचा चहा पिला. जशी यांची एवढी मिसळ भारी आहे ना, तर कसं यांचा चहा पण तेवढाच मस्त आहे. तर आम्ही आलतो वास्करवाडीला, तर चहा पिऊन झालाय. तर यांची मिसळ पण एवढी सुंदर आहे, तसा यांनी चहा पण आम्हाला सुंदर दिलाय. आणि चहाची क्वालिटी आणि मिसळची क्वालिटी यांच्या खरंच एक नंबर आहे. खतरनाक. तर फायनली मित्रांनो, तर आम्ही पोहोचलोय लक्ष्मी मोटर्सच्या इथं. तर अण्णाच्या गाडीचा काहीतरी विषय झाला, तर आमचं 2 दिवस झालं तेच विषय चालू आहे. अण्णा आता काय करायचं आपल्याला? गाडीचा फोन सेट नीट करायचा. ठीक आहे, तर बघू काय म्हणतात. त्यांच्याकडे 2 दिवस आधी आम्ही गाडी सर्व्हिसिंगला चाललेली, आणि ते सगळं बनवायला काय असेल XYZ. तर चला तुम्हाला बी दाखवतो. तर आम्ही सगळं काम बीम करून अण्णाची गाडी बिडी बनवून सगळं आमचं झालेलं आहे. घाटात जाऊन चहा बी पिऊन आलेलो आहे. मजा केली, फुल मजा, खरंच लय मजा केली. आणि वातावरण बी असं क्वालिटी होता ना, लयच क्वालिटी. तर हा ब्लॉग इथं संपत आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जे तुम्हाला वाटेल ते करा. बाय बाय.